नमस्कार शेतकरी मित्रांनो, 1 फेब्रुवारी 2026 रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर होणार आहे आणि यावेळेस शेतकऱ्यांसाठी खूप मोठी बातमी येण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना लॉटरी लागणार का असा प्रश्न सध्या विचारला जात आहे. कृषी बजेटमध्ये मोठी वाढ, पीएम किसान योजनेचा वाढीव हप्ता आणि बोगस बियाण्यांविरुद्ध कडक कायदा, अशा अनेक गोष्टी या बजेटमध्ये असू शकतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की या बजेटमध्ये तुमच्या पदरात नक्की काय काय पडणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे कृषी बजेटच्या तरतुदीत होणारी वाढ. गेल्या वर्षी हे बजेट 1.36 लाख कोटी रुपये होते, ते आता थेट 1.5 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या मते ही वाढ केवळ आकड्यांपुरती मर्यादित नसून याचा थेट फायदा पंतप्रधान पीक विमा योजना आणि पीएम कृषी सिंचन योजनेला होणार आहे. सिंचनासाठी अधिक निधी मिळाल्यास दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो. पीएम किसान सन्मान निधी हप्ता दुप्पट होणार. आता चर्चा करूया त्या विषयाची ज्याची वाट प्रत्येक शेतकरी पाहत आहे. पीएम किसान योजना. सध्या शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये, प्रत्येकी 2,000चे 3 हप्ते मिळतात. पण या बजेटमध्ये हा हप्ता 2,000 रुपयांवरून थेट 4,000 रुपये होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जर ही घोषणा झाली तर शेतकऱ्यांना वर्षाला 12,000 रुपये मिळू शकतात. वाढती महागाई आणि शेतीचा खर्च पाहता सरकार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जास्त रक्कम जमा करून त्यांना मोठा बूस्टर डोस देण्याच्या तयारीत आहे. नवीन बियाणे बिल, बोगस बियाण्यांना चाप. शेतकरी मित्रांनो, दरवर्षी बोगस बियाण्यांमुळे हजारो शेतकऱ्यांचे नुकसान होते. हे थांबवण्यासाठी सरकार या बजेट सत्रात नवीन बियाणे बिल, न्यू सीड्स बिल सादर करणार आहे. या कायद्याची खास वैशिष्ट्ये काय असतील? बोगस बियाणे विकणाऱ्यांना आता खैर नाही. नियमांचे उल्लंघन केल्यास उत्पादक आणि विक्रेत्यांना 30 लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. इतकेच नाही तर 3 वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूदही यात असणार आहे. गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार बियाणे मिळणे हा शेतकऱ्यांचा हक्क आहे आणि हा कायदा तो हक्क सुरक्षित करेल. कृषी निर्यात आणि नवीन बाजारपेठ. भारताची कृषी निर्यात सध्या 50 ते 55 अब्ज डॉलर्सच्या घरात आहे. पण टॅरिफ, शुल्काचे वाद आणि व्यापारातील अडचणींमुळे आपल्याला अपेक्षित यश मिळत नाहीये. या बजेटमध्ये मूल्यवर्धित कृषी उत्पादनांना, व्हॅल्यू ॲडेड प्रॉडक्ट्स प्रोत्साहन मिळेल. निर्यातीसाठी तात्काळ मंजुरी मिळण्याची व्यवस्था केली जाईल. जागतिक बाजारपेठेत भारतीय शेतीमालाला चांगला भाव मिळावा यासाठी विशेष निधीची तरतूद केली जाऊ शकते. यामुळे शेतकऱ्यांचा माल थेट परदेशात पोहोचण्यास मदत होईल. थोडक्यात सांगायचे तर 2026चे बजेट हे पूर्णपणे कृषीप्रधान असण्याची शक्यता आहे. 1.5 लाख कोटींचे बजेट, पीएम किसानची वाढीव रक्कम आणि बोगस बियाण्यांविरुद्ध कडक कायदा या गोष्टी शेतकऱ्यांचे नशीब बदलू शकतात. अर्थात या सर्व केवळ शक्यता आहे. नक्की चित्र 1 फेब्रुवारी 2026 रोजी स्पष्ट होईलच. तोपर्यंत तुम्हाला काय वाटते? पीएम किसानचा हप्ता वाढायला हवा का? कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. शेतीविषयक अशाच माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.